मी सागर सुरेश सावंत. ही एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मयुरी अनिरुद्ध पाटील, वय वर्ष 34, कोल्हापूरमधून पुण्यातनं मुंबई, मूळचे सोलापूर. त्यांची आई जयश्री गायकवाड, तिचा भाऊ युवराज गायकवाड, बहीण कश्मीरा गायकवाड, मावशी छाया इंदुलकर, वैशाली धूत. ह्या सर्वांनी मिळून आज संध्याकाळी एक ऑडिओ रेकॉर्डिंगवरती धमक्या देण्याचा प्रयत्न केला. त्या धमक्यांमध्ये असं नमूद केलं की मी छळ केला किंवा मी कुठेही फसवलं गेलो. खरं बोलावं तर 1.5 वर्षानंतर काही गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीला कळाल्या होत्या, त्याचवेळी त्या व्यक्तीने माघार घ्यायला हवी. पण तसं न करता पैशांच्या मोहापायी आणि आपल्या पोरीच्या भविष्यापायी काही गोष्टी लपवून ठेवल्या. आणि त्याच गोष्टी, माझा एक सुसाईड केसही झालं होतं. त्या सुसाईड केसमध्ये मी ऑलरेडी मयुरी अनिरुद्ध पाटील यांचं नाव नमूद केलं आहे. कारण जेवढा छळ केला पैशांचा, हे इमोशनल अत्याचार करून, प्रत्येक ऑडिओ रेकॉर्डिंग, प्रत्येक व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्व समक्ष माझ्यासमोर माझ्याकडे आहेत. ते या जगाला दाखवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही लागणार, हे मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. आज ही पोस्ट फेसबुकवरती टाकत आहे कारण काय, ह्या लोकांनी माझ्याचसोबत नाही, अनेक लोकांसोबतही असाच छळ केलेला आहे. असेच अनेक लोकांसोबत असे अनैतिक संबंध जोडून, त्यांच्याशी पैसेचा व्यवहार करून, त्यांच्याकडून पैसे लुबाडून भरपूर व्यवहार केलेले आहेत. आणि तेच व्यवहार जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझे बँक स्टेटमेंट्स, माझे सर्व काही मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ते मी सर्वस्व ह्या मोबाईलमध्ये आणि माझ्या डायरीजमध्ये मी लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फोटोसकट, जिथे जिथे आम्हाला घेऊन गेले आहेत, जिथे जिथे फिरलो आहे, त्या गोष्टींसोबत सगळ्या पुरावे माझ्यासोबत आहेत. आणि महिला अध्यक्षांची किंवा महिला ह्याच्या दृष्टीने काही गोष्टी मला धमक्या देऊन करण्याचा प्रयत्न छाया इंदुलकर यांनी केला आहे. मराठा समाजाचे काही बोलण्याचे मराठा समाजात आहेत, दाखवतात आहे, पण खरंच मराठा समाजात आहेत का, वावरत आहेत का, तेच दाखवण्यासाठी काही मी तुम्हाला पुरावे त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याचे दाखवू शकतो. आणि मला ते दाखवायचेच आहे जगासमोर, आणि मी त्याच्यासाठी तयार आहे. माझ्यावरती कोर्ट केसचे आरोप करण्याचे धमक्या दिल्या गेल्या आहेत. धन्यवाद. बाकीचं तुम्हाला माहीत आहे की मला एवढंच सांगायचं की ह्या याच्यामध्ये एखाद्या निर्जीव नाही म्हणेन, पण एखाद्या साधारण माणसाचे जीव घेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. स्वतःचं एक लग्न झालं असताना 14 वर्षाची पोरगी पोटाशी असताना ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये, नाव अद्विका अनिरुद्ध पाटील, वय वर्ष 14, हिला सोबत ठेवून एक अनैतिक संबंध जुळून ठेवले. आणि आज मला एखाद्या लेवलला पोचवलं जिथे मला माझं आयुष्य संपवणं माझ्याकडे पर्याय नाही आहे. भरपूर गोष्टी या लोकांनी केल्या आहेत, लपून छपून काही गोष्टी. चला ठीक आहे, माझ्याकडनं पण खोट्या गोष्टी घडल्या, पण ह्यांच्याकडनंही काही गोष्टी खोट्या घडल्या आहेत ज्या त्यांनी लपवत गेल्या आहेत. त्याचे पुरावेही माझ्याकडे, आज मी भरपूर लोकांशी बोललो, त्यांच्यासमोरून माझ्याकडनं काही डिटेल्स आलेले आहेत. त्याही डिटेल्स मी तुम्हाला समोरासमोर शेअर करू इच्छितो. आणि त्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओ सकटच फेसबुकवरती पोस्ट करणार आहे. त्यासाठी मला कुठलाही कायदा आणि कुठलेही कायद्यांचे धमक्या देऊन करत असतील तर मी त्यासाठी रेडी आहे. आणि जे काही असेल सत्य ते जगासमोर येऊ दे. या सर्व फॅमिलीचा, छाया इंदुलकर,
ज्या मराठा समाजाच्या नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा सांगत आहेत प्रत्येक गोष्टीला की मी हे आहे ते आहे, पण त्यांच्या खऱ्या गोष्टी घरातल्या काय घडतात आहे हेही मी तुम्हाला दाखवून देण्याचं कार्य करेनच. धन्यवाद.